हे बच्चा पार्टी, कैसे हो आप लोग? आई होप आप बहुत बेहतरीन होंगे, बच्चा होना भी चाहिए। देखे, जो भी सिलसिला स्टार्ट किया है नवोदय के 2025 के एग्जाम के ओरिएंटेड, मैथमेटिक्स, रीजनिंग या मराठी जो भी है ना, तो उसके वेराइटीज ऑफ एग्जाम्पल के साथ अभी हम लोग डील कर रहे हैं। तो मेरे ख्याल से ये आई थिंक 34th डे होगा शायद, है ना, जिसमें हम लोग मैथमेटिक्स के मेरे ख्याल से रोज के 5-5, 6-6, 7-8, 8-8, 10-10 एग्जाम्पल कर रहे हैं, है ना। तो उस हिसाब से अंदाज लगा लो कि भाई कितने एग्जाम्पल हो गए करके। तो ऐसे ही अगर सपोज जुड़े रहना चाहते हो तो चैनल को सब्सक्राइब जरूर कर लीजिए। वेराइटीज ऑफ एग्जाम्पल आपको रोजाना मिलेंगे, है ना, एग्जाम आने तक बेहतरीन बेहतरीन जो नवोदय में आ सकते हैं, और हो सके तो अपने दोस्तों में भी शेयर कर लीजिएगा। तो चलो स्टार्ट करता हूं। मेरा नाम है राज, आप सभी का तहे दिल से वेलकम करना चाहूंगा मेरे इस यूट्यूब के परिवार में। और पहला सवाल आपके सामने पेश किया जाए तो ये है, ऑलरेडी पेश है, ठीक है। तो देखो भाई, अरे भाऊ इसका आंसर पर्याय तुमच्या समोर आया था। अब देखो इसको सॉल्व करना है, तो सबसे पहले ब्रैकेट को करना जाता है बदमाश के हिसाब से, ओके। तो देखो बच्चा, अब अगर सपोज इसको सॉल्व करना है तो कैसे करेंगे, ध्यान से देखिएगा। पहले 855 को डिवाइड करते 21 से, चलेगा। तो देखो 21 कितना जा करूं, 4 जा करता हूं तो 4 1 जा 4, 4 2 जा 8, 84 चल जाएगा। 84 कितना बचा, 15 बचा। अब 21 के टेबल में 15 आता है क्या? नहीं, इसको बड़ा बनाना पड़ेगा, मतलब टकलिया के साथ, टकलिया 15 पॉइंट लगाना पड़ेगा। अब भाऊ आप ही बताओ 21 कितना जा 150 के आसपास होता है क्या? नहीं होता, लेकिन 7 1 जा 7, 7 2 जा 14, पढ़ा तो नहीं है, ठीक है। कितना, 7 जा 141, 8 जा लूंगा तो बहुत बड़ा हो जाएगा, है ना। 10 से 1 गया 9, उसके बाद 9 बचा, फिर पॉइंट टकलिया। भाई 21 कितना जा 90 के आसपास, 4 जा करूंगा तो 84 होता है ना। तो फिर 4 जा करता 84, रहने दो, पॉइंट के बाद ज्यादा से ज्यादा 2 कदम जाना, ठीक है। तो ये कितना हो गया आपका? अरे सॉरी 7 1 जा 7, हो 7 2 जा 14, म्हणजे इथे 3 पाहिजे होता, हो ना। सॉरी 3 आलं असते, ठीक आहे। म्हणजे हा 30, तर मग हा किती झाला भाऊ? तरी तोच राहिला असता। चला 21, टेंशन नहीं, ज्यादा से ज्यादा 40.71, क्लियर है। अब 449 को मल्टीपल करो 51 के साथ, 1 9 जा 9, 4 जा 4 जा, 5 9 जा 45, 5 4 जा 24, 5 4 जा 22, मतलब क्या, 9 9 8 2 2, मतलब क्लियर हुआ। तो ये हुआ 22899। इसमें एडिशन करो किसको, 40.71 को, क्लियर है भाई। पॉइंट के नीचे पॉइंट ही रहता है ना। तो ये 71 बचा, और ये 9 बचा, ये 9 और 4 13, और ये उसके बाद 8 और 1 9 2 2। तो बड़ा, मेरे को एक बात बताओ, त्यांनी अंदाजे उत्तर म्हटलंय, किती म्हटलंय? अंदाजे। पाय पॉइंटच्या नंतरची संख्या 5 किंवा 5 पेक्षा मोठी आहे, म्हणजे याला टकल्या करून सरळ सरळ 1 इकडे वाढवा, म्हणजे काय, 39 च्या ठिकाणी काय होणार, 40 होणार। तर 22940 कुठे आहे का? आता तुम्ही म्हणाल सर इथे आहे, पण बळा हा 540 आहे, हा खूप दूर आहे याच्यापेक्षा, हा कॅन्सर, हा तर होणारच नाही 981, कॅन्सर। हा 42, हो जवळ आहे, नाही 542 आहे, हाही कॅन्सर। 941 एकनच जास्त आहे ना, एक नच, तर हाच तुमचा उत्तर। अरे कुठे गेला रे, हाच तुमचा उत्तर। अंदाजे लावायचा, अंदाजे म्हटलाय त्याने, काय डाउट, समझला। नेक्स्ट देखो बच्चा, नेक्स्ट सवाल है आपके सामने कि वरुणचे वजन 102 केजी आहे आणि अन्वयचे वजन 77 केजी आहे। दोघांचे वजन नजीकच्या दशकापर्यंत विचारात घेतले तर दोघांच्या वजनातील तफावत, आणि तफावत म्हणजे दुसरं तिसरं काय नसून फरक असते, काय असते, फरक असते। काय डाउट आहे का? तर वरुणचे वजन 102, दशक म्हणजे दशश, काय कोणता, हा एकक आणि हा दशक, बरोबर आहे। तर नजीकच्या दशक म्हणजे काय होते, हा अंक आहे तर त्याच्या आधी बघ, लक्ष दे, 102च्या नजीकच्या दशक मला काढायचा आहे ना, तर हा एकक दशक झाला। त्याच्या नंतरची संख्या 5 किंवा 5 पेक्षा जर मोठी राहिली असती तर मी तुम्हाला माहित आहे कारवाई कुठलं केलं असतं। आता ते 5 किंवा 5 पेक्षा काय आहे, लहान आहे, म्हणजे त्याच्या नजीकच्या दशक काय राहणार, 100,
आणि 77च्या नजीकच्या दशक काय? एकक दशक. त्याच्या नंतरची संख्या 5 किंवा 5 पेक्षा मोठी आहे ना, म्हणजे डायरेक्टली त्याला काय करणे? कट करणे आणि एक वाढवणे म्हणजे अंशी करणे. समजलं? आता त्याचं काय म्हणणं आहे? हे काढल्या असता त्यांचा तफावत सांगा, म्हणजे फरक सांगा. तर मायनस कराल तर किती? समजलं? म्हणजे तुमचं उत्तर किती? 20 रहा. काय डाउट? नेक्स्ट देखो बच्चा, नेक्स्ट सवाल 1 नंबर सवाल है. कैसे? तो 14/12 प्लस 9/8 चे 6/11 6/11 माइनस, पहले क्या करते रहे हम लोग? सबसे पहली बात पहले ब्रैकेट को सॉल्व करते हैं. तो जितने भी ब्रैकेट दिखते हैं सबको इंडिविजुअल साइड में धनाधन जगह रहती है ना, इसी के नीचे करते नहीं बैठना. जो भी है ये 14/12 प्लस 9/8 है ना, ये 14/12 म्हणजे काय होते? पटकन करून टाकायचं. काय? छोटं स्वरूप द्यायचं त्याला. 2 7 जा 2 4 जा. क्लिअर आहे? म्हणजे हा काय राहणार? 7/4 प्लस 9/8. म्हणजे आता 4 ला 8 बनवू शकतो. इंटू 2 इंटू 2 म्हणजे 7 दुने 14 प्लस 9 खाली किती बाळा? 8. 10 वेळा लिहायची गरज नाही, कारण की आपल्याला माहित आहे ते ट्रिक. ठीक आहे? कारण की छेद समान झाले तर वरच्यांची डायरेक्ट बेरीज करू शकतो ना, टाइमपास कशाला करायचा? तर 14 9 किती होतात? 14 9 किती होतात? घे. आता 14 9 हे बेरीज करून सांगू असा? 14 न 9 आणि हा 3 आणि हा आई सांगू आता. हा कोणी 25 म्हणते, कोणी 24 म्हणते, हा बया 25 म्हणते. का भगवान. 23/8. अब इसका काम खत्म हुआ कि नहीं हुआ? इसका काम बायरा, उसका काम खत्म हुआ ना, म्हणजे 23/8 उसी का क्या आया आपका? 23/8. अब चे 6/11 मायनस, ते पाहू मग नंतर. आता पहिले डब्बे सॉल्व करायचे. चला, 21/48 इंटू 24/7 पाय. आता माहित आहे ना, इथल्या इथंच तुम्ही करू शकत होता. 7 किती जा? 3 जा. 8 3 24. 8 सक 48. 3 1 3 आणि 3 दुने म्हणजे वाघाचे पंजे. म्हणजे याचं काय उत्तर आलं? फक्त याचं काय? 3/2. पाय तिथल्या तिथेच काटपीट करायचं संना पिकअप गन्ना ऍव्हरेज मध्ये. आता मी का म्हणतो? पायरे चिमण्या. आता याला सेपरेटली सॉल्व्ह करा. हा माहित आहे ना, पूर्णांक युक्त पूर्णांक आहे. 3 4/8 तिकडीच्या दुगडीमध्ये कसं? 8 3 24 प्लस 4 28/8. नाही समजला? सर 8 8 मारू का जी? हो, आणजो गोटे. ठीक आहे. डिवायडेड बाय काय बाळा? 4 आहे. याच्या खाली काय नाही तर 1. मग डिवाइड असल्यावर काय करतो आपण? इंटू करून उलटाच्या पालटा. 4 किती जा? 28. 7 म्हणजे हा पुराचा पुरा काय झाला? 7/8. म्हणजे ह्या बाकीच्या याची गरज आहे का आता आपल्याला? ह्या बाकीच्या याची गरज आहे का आम्हाला? अरे हे पोथी पुराणची गरज आहे का आता? नाही, त्याची गरज आहे. सॉरी. तर काही डाऊट आहे का? काही डाऊट आहे का? तुम्हीच सांगा. म्हणजे आता आपल्याकडे काय करायला? फक्त या डिब्यामध्ये 3/2 मायनस याच्या ठिकाणी 7/8. बुझाला म्हणा तुझ्या काम. तूही नाही पाहिजेस म्हणा आम्हाला. हा, आता डिवाइड आहे बाळा कोणासोबत? 1 9 अजून तिकडी 16 1 16 16 9 25 डिवायडेड बाय 16. नाही समजला? पण ब्रॅकेट आहे तर पहिले ब्रॅकेटलाच करायचं. चला, मी का म्हणतो 2 चा 8 बनवू शकतो. छेद समान करायसाठी इंटू 3 म्हणते हा बया. इंटू 4 तर वरती इंटू 4. तर काय होते? रपाक से 3 12 भाग मायनस 7 आणि भागीला 8. डायरेक्ट करावचा. काऊन? आपल्याला येते ना ग, तेवढं प्रॅक्टिस आपण केला ना रे, म्हणून. चला, 12 7 गेला 5/8. म्हणजे हा पुराचा पुरा पोथी पुराण किती झाला? 5/8. तर याची गरज आहे का आता? तर डायरेक्ट 5/8 मायनस. आता पाय, हा बघ 23/8 चे म्हणजे काय होते? इंटू. तर 23/8 इंटू 6/11 करीन तर काय गलत होईल का? चल, मग आता हा डिवाइडचा चिन्ह आहे. 25/16. पहिले भाऊ चेवाला करावचं काम. ठीक आहे? तर तोच सांग. 2 3 जा आणि 2 म्हणजे 23 3 जा 23 3 जा
नाही आला तर असा करायचा. 3 3 जा 9, 3 2 जा 6 म्हणजे 69 आणि 4 11 जा 44. गुणाकारामध्ये तिरपा गुणाकार नाही करणे, वरचे वरच्या सोबत खालची खालच्या सोबत. कटत आहे का पहिले पहा, नाही तर मग डायरेक्ट वरच्या वरच्या सोबत गुणाकार, खालच्या खालच्या सोबत गुणाकार. -5/8. आता डिवाइड आहे तो उंटू करून उलट पालटा होते का नाही होजी? होते. चल मग 5 1 न 5 5 8 1 न 8 दुरी. नाही समजला का दुरी? चला रप्पा रप करू आता. पाय काय रे बाळा, 69 भागीला 44 -2/5 मायनस करावचा आहे जी. कसा करावचा? क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 69 भाऊ गडबड झाली थोडीशी आपली, माहित आहे कोणती? पूर्ण नाही झाली, फक्त इथे गडबड झाली. हा नाही, हा बाकीच्या बरोबर आहे रे. आपण एक एक तुकडे केले आहे हे लक्षात घ्या. हा चुकला आपला काय की हा 14/12 म्हणजे 2 7 जा 14 होतो आणि 2 6 जा 12 होतो. मी 4 करून टाकलो का, म्हणून का झाला सत्यानाश झाला. टेन्शन घ्यायची गरज नाही. तर हा 7/6 याचाच करतो प्लस 9/8. समजला का? इथपर्यंत काही डाऊट आहे का कोणाला? नाही. ठीक आहे. तर आपलं हे इकडची बला चुकली आहे, बाकी बला बरोबर आहे. थांबा रे, थोडासा घोळ झाला माझ्यासोबत. चला पाय आता यांचं करा बरं रप्पा रप. 7 8 जा 56, कारण की 6 ला 8 नाही बनवू शकत ना आपण. एलसीएम घेऊ शकतो पण टाइमपास कशाला. 6 9 जा 54 डिवाइडेड बाय 6 8 जा 48. नाही समजला का? अरे यार गलत हो गया यार. चलो कुछ नहीं. 7 4 1 से थांबा आत्माईस 1 से 10 डिवाइडेड बाय 48. तर बाळा इथे 1 से 10 डिवाइडेड बाय 48 चे म्हणजे इंटू किती 6/12. पाय रे 11 1 11 10 6 1 जा 6 7 जा म्हणजे 10/7 इथे आलं. 6 8 जा. ठीक है, तो फिर क्या हो जाएगा ये 10/8. क्लियर है यहां तक? अब ध्यान से देखो इस चिड़िया को. ठीक है, अब 10 5 जा 50, 8 2 जा 16, 8 5 जा 40. मतलब 50 से 16 गया भाई, कितना 4 और ये कितना 34 डिवाइडेड बाय 40. लेकिन ये आंसर है क्या आपका? ये आंसर है क्या? नहीं. तो भाऊ इसको क्या करते? 34 से 40 से डिवाइड करते, या फिर ऐसा भी नहीं करना है तो 2 से तो डिवाइड होता चाहे. 2 1 जा 2, 2 7 जा 14 और 2 कितना जा 20 जा. तो 17 को 20 से डिवाइड करो. 20 0 जा 0 आणि पॉइंट द्याल तर टकल्या 7 20 किती जा 8 जा 16 होतो ना, म्हणून 160 म्हणजे हा किती रे 10. पॉइंट टकल्या 25 जा 0.85 तुमचा उत्तर. फायनली डी. ते तिथे गडबड झाली आपली थोडासा हिशोबाने. अशा टाइपचे प्रश्न पण राहतात वेळ घेणारे, अशा टाइपचे प्रश्न असतात वेळ घेणारे. ओके, नेक्स्ट प्रश्न पहा. एकच नंबर प्रश्न आपला दशांशवाला कन्सेप्ट लागेल. कसं कसं तर 11 म्हणजे 11 होते प्लस 1/10 म्हणजे 1 शून्य आहे म्हणून 0.1, 2 शून्य आहे म्हणून 0.01 आणि 3 शून्य आहे म्हणून 3 अंकानंतर पॉइंट, तर 0.111. त्यांची बेरीज करा. 11 म्हणजे 11 नसून 11 पॉइंट किती शून्य लावू शकता. 0.1 0.01 0.0 नाही 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 0.111 म्हणजे 1 2 2 पॉइंट 1 1. ये क्या है तो आंसर. अरे बापा काय होता है रे. 11.221. क्या ये बात क्लियर हुई? ये दशांश वाले चिल्लर रहा था, तेरा टेंशन नहीं, जास्त टाइम पास. देखो बच्चा पार्टी, नया सवाल है. देखो ऐसे सवाल जरा बहुत जज कर रहा है आप लोगों को की प्रज्ञा ने प्रत्येकी 3.50 रुपयाला असलेले 12 टोक यंत्र घेतले. टोक यंत्र किती घेतले? टोक यंत्र घेतले बाळा तिने 12 आणि एक कितीचा आहे तर 3.5 रुपयाचा. ते एकूण रुपये किती झाले?
12 इंटू 3.50 करावं लागतील तुम्हाला, समजलं? तर त्याच्यासाठी काय करूया, 12ला सीधा 3.50 ने गुणाकार करण्यापेक्षा 3 से 50 ला 12 ने गुणाकार करा. टकल्या राहणारच आहे. 2 5 10 होतो आणि 12 नेच तर करतो डायरेक्ट. 12 नाही नाही नाही, कोणाला समजते कोणाला नाही समजत ते सोड. ठीक आहे, करा याच्यात घर. 12 0 0, 12 5 60 6 आणि 12 3 36 प्लस 6 42 आणि बाळा एका अंकानंतर पॉईंट होता म्हणजे 420 रुपयाचे. समजलं? आता तुम्ही डायरेक्ट, आता तुम्हाला जमलं तर ठीक, नाही तर तुम्ही एक एक करा. ठीक आहे, चालेल, तुमची मर्जी. एका अंकानंतर, अरे यार सॉरी 2 अंकानंतर आहे, 2 अंकानंतर आहे, सॉरी 3 रुपये 50 पैसे आहे खरा ना, तरी पण काय हरकत नाही. तर 2 अंकानंतर पॉईंट द्या म्हणजे 42 रुपये. किती रुपयात झाला? 42 रुपयाचा. ठीक आहे, आता 32 रुपये 50 पैसे प्रति नग असलेल्या पाऊंड डझन वया. किती रुपया घेतलं? पाऊंड डझन वया. म्हणजे आता बघा, वया जे घेतलं त्यांनी किती डझन आहेत रे? पाऊंड डझन. आता पाऊंड डझन म्हणजे काय असते लक्ष दे. पाऊंड डझन म्हणजे काय तपा, एक डझन म्हणजे 100%. हा, टक्केच्या हिशोबाने अगर विचार करतो मी तर पाय, लक्ष दे इकडे. 100% म्हणजे किती बाळा? 1 डझन होतं. 1 डझन म्हणजे 12 झाले. ठीक आहे, तर अर्धा डझन म्हणजे किती? अर्धा डझन म्हणजे किती? 50%. आणि त्याचाही अर्धा डझन म्हणजे अर्धा किती? 25% म्हणजे किती? 3. समजलं? तर मी काय म्हणतो, पाऊंड म्हणजे काय, तर या हिशोबाने जर विचार करू आपण तर अर्ध्याच्या अर्धा प्लस अर्धा म्हणजे पाऊंड डझन होतोय. ठीक आहे, म्हणजे हा आणि हा, तर तुमचा हिस्सा कोणता? हा पण आणि हा मिळून किती झालं बाळा तुमचं? पाऊंड झालं. बरोबर आहे. तर अर्धा म्हणजे किती? 6 प्लस अजून अर्ध्याचा अर्धा म्हणजे किती? हा 3 म्हणजे किती बाळा? 9. तर पाऊंड डझन म्हणजे किती? समजलं की नाही समजलं? येतो पाऊंड डझन म्हणजे समजलं. केडीच्या हिशोबाने विचार नाही करत आहे मी इथे, म्हणजे एक स्वरूप सांगितलं की तुम्ही कसं जज कराल जर नाही माहित तर. समजलं? अर्ध्याच्या अर्ध्यामध्ये प्लस केल्या असता येणारी रक्कम म्हणजे काय? पाऊंड. क्लिअर आहे? म्हणजे 45 सीधा. ठीक आहे, तर चला, पाऊंड डझन म्हणजे किती झालं रे? 9. पण एक नग कितीचा आहे? 32.50चा. तर मग 9 कितीचे होतील? तर 32.50 ला 9 ने गुणाकार करा. 9 5 45, 9 2 18 प्लस 4 22 आणि 9 3 27 प्लस 2 29. 2 अंकानंतर पॉइंट म्हणजे 292.50 पैशाला काय झालं बाळा? ते 9 वया म्हणजे पाऊंड डझन वयाची रक्कम झाली. ठीक आहे, व 207.50 ला असलेले एक डब्बा घेतला. म्हणजे एक डब्बा कितीला घेतला? एक डब्बा कितीला घेतला? 207.50 रुपयाला घेतला. तर आता त्याचे घेतलेले वस्तू किती आहेत? सगळेच घेतलेले वस्तू किती आहेत? 3 आहेत की 4 आहेत? 3 आहेत. एक आहे टोक यंत्र, एक आहे एक टोक यंत्र, एक वया आणि एक डब्बा. म्हणजे असे किती झाले? 3. तर त्यांच्या सगळ्यांच्या रेट तुम्हाला माहित झालं. बेरीज करा आता. 50 पैसे 50 पैसे 1 रुपया गेला इकडे. चला चल, 2 आणि 2 4 आणि 1 5 आणि 7 12चे 2. अच्छा 1 9 आणि 1 10 आणि 4 अभ्या झाला का रे? 2 आणि 2 5. 2 आणि 2 5. आता पाय, त्याच्यानंतर दुकानदाराला 500च्या 2 नोटा त्यांनी दिला. आता 500च्या 2 नोटा दिल्या म्हणजे किती रुपये दिले त्यांनी? 1000 रुपये दिला. तर मग त्याला दुकानदार परत किती करणार आहे? भाऊ 1000 मधून 542 काय करावं लागेल? मायनस. म्हणजे 1000 मधून 542 काय करणे? मायनस करणे. 10 2 8. कुठे दिसते 8? बापा बहुत जगी दिसते का? हा तर होऊच नाही सके बया. चल, त्याच्यानंतर 10 5 गेले 5. 58 कुठे दिसते? 58 आन्सर.
पाहू अजून बाकीच आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 10तून 6 गेले, 458 रुपये त्याला काय करणार आहे, परत करणार आहे. खूप कठीण होतं का रे? ए बॉम्बेच्या बैल, समजला? काही डाऊट आहे का? फक्त इथे बघा, जे जे एक एक नग तुम्हाला कितीतरी अमाऊंटचं दिलंय ना, त्याचा टोटल अमाऊंट आधी काढणे, प्रत्येकांची बेरीज करणे आणि किती पैसे झाले हे काढणे, किती रुपये दिलं होतं ते माहिती करणे, मायनस करणे, उत्तर काढणे. सगळ्याच गोष्टी याच्यामध्ये कव्हर केलं. क्लिअर आहे? त्यांनी त्यामध्ये तुमचं काय काय चेक केलं? तुम्हाला दशांश संख्येचा नॉलेज आहे का? दशांश संख्येचा गुणाकार किंवा वजाबाकी किंवा बेरीज तुम्हाला करता येतो का? समजलं? एकाबद्दल माहित आहे, मनमानेचा तुम्हाला उपयोग करता येतो का? या सगळ्या गोष्टीचा त्यांनी बेसिक यूज केलाय रे. नवोदय तेच करते. तुमचं बेसिक किती छान आहे ते फक्त जज करण्याचं काम करत आहे, त्या व्यतिरिक्त काहीच. खूप भारी भरकम गोष्टी करायची गरज नाही आपल्याला. समजलं का? रिझनिंग तर असंच पास होते. मराठीच्या इक्का दुक्का गेला चालून जाईल ग्रामर मध्ये. ठीक आहे. मॅथमॅटिक्सचे 2-3 पाऊंड टाकून ऍडजस्ट करता येते, आपोआप नवोदयमध्ये आहात. पण त्या हिशोबाने प्लॅनिंग करा, बेसिक छान ठेवा, आपोआप सगळ्या गोष्टी बरोबर होतात. आणि त्याच हिशोबाने आम्ही नेहमी प्रिपेअर करत असतो 4थी पासून. तर ज्यांना कोणाला 4th मध्ये जे असतील आणि नवोदय 2026च्या हिशोबाने तयारी करायची असेल तर त्यांनी त्यांच्यासाठी 19th ऑफ जानेवारी पासून आमचे नवीन बॅचेस स्टार्ट होतात. असंच बेसिक आम्ही अभ्यास करतो. कम से कम 2 महिने निव्वळ बेसिक चालतं. इतके चिल्लर बेसिक की तुम्ही विचार नाही करू शकता. तर 19th ऑफ जानेवारी 2025 ला आमचे रजिस्ट्रेशन स्टार्ट होत आहेत आणि नवीन बॅच पण स्टार्ट होत आहे. ठीक आहे. रजिस्ट्रेशन तुम्ही आता करू शकता. तर 8275397522 वर कॉल करून सगळे डिटेल मिळवा ना. आणि ओव्हरऑल सगळ्याच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे मिळून जाणार. डेली अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करून ठेवा आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर पण करा. नेक्स्ट एक्झाम्पल. नेक्स्ट प्रश्न बघा बाळांनो. 10.5 मीटर लांब, 21 सेंटीमीटर जाड आणि 7.5 मीटर उंच म्हणजे अशी भिंती करिता किती विटा लागतील म्हणते, जर प्रत्येक विटा 25 सेंटीमीटर इंटू 0.09 मीटर इंटू 14 सेंटीमीटर मापाची असतील. अरे किती वाला प्रश्न आहे, म्हणजे मोठू डिवायडेड बाय माहित आहे ना. म्हणजे हा अशा आकाराची काय आहे रे, भिंत आहे. काय आहे? भिंत. अशी भिंत बनवायची आहे ज्याची लांबी आहे तुमची 10.5 मीटर. ठीक आहे. जाड आहे तुमचं किती, 21 सेंटीमीटर आणि उंची आहे तुमची किती, 7.5 मीटर. तर तुम्हाला म्हणतोय की त्याला बनवण्यासाठी हे वीट नाही का रे, वीट का भिंतीपेक्षा मोठी राहते का? हो. चल पाय. तर लांबी किती, आता हा असं जे दिले आहेत ना, गुणाकार 3, तर एक लांबी असते, दुसरी रुंदी आणि तिसरी उंची असते. लांबी 25 सेंटीमीटर, रुंदी 0.09 मीटर आणि हा किती आहे बळा, उंची 14 सेंटीमीटर. समजलं का? अशा हिशोबाने जज करणे. तर बाळा हे किती लागतील, हा किती वाला प्रश्न म्हणजे माहित आहे तुम्हाला काय असते, मोठूचा क्षेत्रफळ डिवायडेड बाय छोटूचा क्षेत्रफळ. असा करावचा नाही. काय करावं लागते इथे, मोठूचा व्हॉल्यूम मोठूचा घनफळ डिवायडेड बाय छोटूचा घनफळ. केव्हा, जेव्हा 3D वाले शेप असतील तेव्हा. समजलं? तर मोठूचा घनफळ काय असते सांगा, लाल बहादूर हरिहर, आणि छोटूचा पण लाल बहादूर हरिहर, फक्त व्हॅल्यू चेंज राहते. लाल किती आहे मोठूचा, 10.5 मीटर. बरं पाय इंटू, अरे मीटर आहे बाळा 10.5, आणि जाडी किती आहे 21. अरे हा घोड आहे भाऊ, थांब मग करू थांब. आणि त्याच्यानंतर 7.5 मीटर डिवायडेड बाय खाली काय आहे तरी सांगा, लांबी 25 सेंटीमीटर, 0.09 मीटर आणि त्याच्यानंतर 14 सेंटीमीटर. तर बाळा मर्जी तुमची आहे, एक तर सेंटीमीटरला मीटर मध्ये करा, नाही तर मीटरला सेंटीमीटर मध्ये. सोपा कोणता, मीटरला सेंटीमीटर मध्ये करणे. तर मीटरच्या सेंटीमीटर मध्ये करायसाठी मीटर डेक्कन मध्ये देशी आणि सेंटी म्हणजे टुबुक किती वेळा गुणाकार करायला लागेल, 2 वेळा. तर पहा तुम्ही मग 10.5 मीटरचा
इंटू 100 करू म्हणजे काय होईल, टुबुक टुबुक 2 कदम समोर जातील म्हणजे 1 से 5 नाही बया 1050 होतील. नाही समजलं? सेंटीमीटरच्या मीटर मध्ये करू का मीटरच्या सेंटीमीटर मध्ये करू, क्लिअर करा. धरा तुमची मर्जी, धरा. मग जर मग मीटरच्या सेंटीमीटर मध्ये करणे आहे तर काय करावं लागेल, डिवाइड करावं लागेल ना भाऊ. मीटरच्या मीटरच्या सेंटीमीटर मध्ये करत आहो की सेंटीमीटरच्या मीटर. हा तर मीटरच्या सेंटीमीटर करणे म्हणजे गुणीला 100च करावं लागेल ना शेंबडे. तुम्ही तोच करायचं बघा, सेंटीमीटरच्या मीटर मध्ये करायचं असेल तर भागीला करावं लागणार 100. समजला तर ठीक आहे, तसा म्हणता तर तसाही करू. चला तर सेंटीमीटरचा मीटर, सेंटीमीटर किती आहे तो पॉइंट मध्ये जाणार रे ते, ठीक आहे तुम्ही म्हणता तर घ्या. 21 डिवायडेड बाय 100 म्हणजे काय 0.21 होणार. अजून कुठे आहे सेंटीमीटर, इथे आहे आणि इथे आहे. तर 14 सेंटीमीटर म्हणजे काय 14 डिवायडेड बाय 100 म्हणजे 0.14 आणि किती आहे 25 भागीला 100 म्हणजे किती 0.25. चला मग बयासारखे करा आता. 10.5 इंटू 21 सेंटीमीटर म्हणजे 0.21. 7.5 जसाच्या बला तसा डिवायडेड बाय किती 25 सेंटीमीटर म्हणजे 0.25. हे बला आहे रे. आणि हा किती 0.09च राहणार. 14 सेंटीमीटर म्हणजे 0.14. आता सगळ्यात पहिला काम का करा पहा, बॅलन्स करण्याचं काम करा. फक्त वरती फक्त मोजायचा की पॉइंट नंतर अंक किती आहेत मोजा. 1 2 3 4 आहेत. खाली किती आहेत मोजा. 1 2 3 4 5 6. वरती 2 टकल्या लावा, पॉइंट आपोआप मेले. कारण की वरती 4 आहेत पॉइंट नंतर अंक आणि खाली किती आहेत बळा 6. तर काय करायचं बघा, पॉइंट मारत आहे मी 1 से 5 1 20 75 आणि वरती फक्त 2 शून्य एक्स्ट्रा लावत आहे. बघा 100 लावलं आणि खालचे पण पॉइंट मेले. 25 9 14 8 खटाखट खट 25 1 ना 25 14. नाही समजला. त्याच्यानंतर 7 दुने 14 ना 7 तिरी 21. त्याच्यानंतर पाय 3 1 जा ना 3 3 जा 2 1 जा ना 2 2 जा. अजून काही जाते का 75 ना 3 हो जाते ना भैया 75 तिरी तिरी म्हणतो 3 2 जा 6. त्याच्यानंतर 3 5 15 3 1 ना 3 25. वा 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 कामच जमला आता आपला. पाय 1 से 5 गुणीला 25 गुणीला 2. तर 25 गुणीला 2 म्हणजे किती होते 50. तर 1 से 5 ला 5 ने गुणाकार करून टाकल्या शेवटी लावून टाका. 5 5 25 5 टकल्या ज्या टकल्या 2 5 1 5 म्हणजे 5 2 5 5250 विटा लागतील भाऊ. आहे का उत्तर तुमचा ए. कोणाच्या आलता कोणाच्याच नाही आलता. 5250 विटा. बाळांनो काही काय प्रश्न असे किचकट जरूर राहतील. ठीक है, तो आई होप आपको ये समझ में आया होगा. मिलते हैं बच्चा नेक्स्ट वीडियो में. तब तक खुश रहिए, ख्याल रखिए. थैंक यू सो मच. टाटा बाय बाय. चैनल को सब्सक्राइब जरूर कर लीजिएगा डेली अपडेट के लिए. थैंक यू सो मच. टाटा बाय बाय.